नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील 2 तासाला मराठी विषयाचा निबंध लेखन हा चॅप्टर पाहतोय. तर त्याच्यामध्ये आपण निबंध लेखन म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्यानंतर निबंध लेखनाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर कालच्या तासाला निबंध लेखनाची पूर्वतयारी याही घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आजच्या तासाला आपण उत्तम निबंध लेखन कसे करावे याची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपला निबंध किंवा आपलं निबंध लेखन उत्तम ठरण्यासाठी आपणाला काही पथ्य पाळणं गरजेचं आहे, किंवा जी नियमावली आहे किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे आकर्षक सुरुवात, एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे आणि परिणामकारक शेवट. तर मित्रांनो, निबंध लेखनाची सुरुवात आकर्षक होणं गरजेचं आहे. एखादी कथा, एखादा प्रसंग, एखादी घटना सांगून आपण निबंध लेखनाची सुरुवात करू शकतो. जसं आपण म्हणतो, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजेच सुरुवात जेवढी चांगली असेल तेवढा निबंध आपला चांगल्या पद्धतीने लिहिला जाऊ शकतो. थोडक्यात हे स्वागत असतं निबंध लेखनाचं, बरोबर आहे. म्हणजे स्वागत जसं आपण पाहुण्याचं चांगल्या पद्धतीने करतो, त्या पद्धतीनं निबंध लेखनाची सुरुवात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलेलं आकर्षक सुरुवात असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे, जे पुढं आपण जसा निबंध लिहित जाऊ तसे त्या निबंधाच्या माध्यमातून मुद्द्यांची उकल होणं गरजेचं आहे. एकातून एक, एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा असे मुद्दे आपण विश्लेषण करणं किंवा मांडणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे त्याला एकात एक गुंफलेले संयुक्तिक मुद्दे. म्हणजे हे मुद्दे एकातून एक, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा असे ते मुद्द्यांची उकल आपण करत जाणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या निबंधाच्या आत्म्याकडं, गाभ्याकडं आपण हळूहळू त्या ठिकाणी विचार मांडत जाणं आवश्यक आहे. जे त्याच्यामध्ये आपण निबंध लेखनामध्ये आपण चांगल्या पद्धतीची घटना, प्रसंग, चांगली सुभाषितं, चांगल्या पद्धतीची वाक्यरचना किंवा चांगले संदर्भ आपण देत जाणं गरजेचं आहे. त्यानंतर परिणामकारक शेवट म्हटलेला आहे. म्हणजे निबंधाची सुरुवात जशी आकर्षक असली पाहिजे तसे निबंध लेखनाचा परिणाम सुद्धा शेवट हा परिणामकारक असला पाहिजे. त्या निबंध वाचनातून लोकांच्या मनावरती चांगला परिणाम होणं गरजेचं आहे. त्याला परिणामकारक शेवट म्हणतो आपण. जे आपण या निबंध वाचनातून आपल्याला काहीतरी गोष्ट मिळालेली आहे, आपल्याला काहीतरी शिकायला मिळालेलं आहे, आपण या निबंध लेखनातून आपली विचारसरणी या ठिकाणी प्रगल्भ आपली होण्यासाठी मदत झाली, काहीतरी ज्ञान मिळालंय आपल्याला. जे असा जो निबंध असतो त्याला, किंवा अशा निबंधाची किंवा ज्या निबंधाचा शेवट असा असतो त्याला परिणामकारक शेवट असं म्हटलेलं आहे. जे एकूणच परिणामकारक शेवट निबंधाचा करणं गरजेचं आहे. सॉरी मित्रांनो, जे निबंध लेखनाचा शेवट हा परिणामकारक होणं गरजेचं आहे. एक प्रकारे तो विचार मांडून पूर्ण झालेला आहे हा भाव त्या निबंधाच्या शेवटी येणं गरजेचं आहे. म्हणजे कुठंतरी सुरुवात, त्यानंतर असं पसरट विषय मांडणं आणि पुन्हा पसरटतेकडून पुन्हा हळूहळू समारोपाकडे येणं, जे तसा हा शेवट असला पाहिजे. म्हणजे सगळं आवर्त घेणं, थोडक्यात सगळं सांगून झालेलं आहे, आता चला समारोपाकडे, म्हणजे शेवट, जे त्याला आपण परिणामकारक शेवट म्हणतो. म्हणजे असा निबंधाचा शेवट आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर करणं. जे निबंध लेखन तेव्हा सरस ठरू शकतं ज्या निबंध लेखनामध्ये म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, सुभाषितं असतात. आता म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी म्हणतो आपण, कारण एक छोटीशी म्हण खूप काही अर्थ सांगून जाते आपल्याला. खूप काही व्यापक परिसर त्या म्हणीच्या भोवती आपल्याला लक्षात येतो. किंवा वाक्प्रचार असतात. म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी म्हणतो, तसं वाक्प्रचार हे सुद्धा भाषेचा एक अलंकार आहे असं म्हणता येईल आपल्याला. ज्या भाषेमध्ये वाक्प्रचार असतात त्या
किंवा त्या वाक्प्रचाराच्या माध्यमातून आपण चांगले विचार मांडू शकतो. 1.25 लाख बांगडी फुटणं किंवा हातावर तुरी देणं, चतुर्भुज होणं, असे अनेक मित्रांनो वाक्यप्रचार आहेत मराठीमध्ये. अशा वाक्प्रचाराचा उपयोग आपण केला पाहिजे. किंवा म्हणी आहेत, काखेत कळसा गावाला वळसा, किंवा अशा वेगवेगळ्या म्हणी आहेत मित्रांनो, मला आठवेना आता. नाचता येईना अंगण वाकडे म्हणतो आपण, किंवा कोल्ह्याला द्राक्ष आंबट, किंवा आवळा देऊन कावळा काढून घेणं. अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण निबंध लेखनामध्ये वापरणं गरजेचं आहे. तसंच सुभाषित म्हटलेलं आहे. सो म्हणजे काय, चांगलं, आणि भाषिता म्हणजे काय, तर चांगली वाक्य जी विचारवंतांची असतात, समाजसुधारकांची असतात, जी शिक्षण तज्ज्ञांची वाक्य असतात, जी चांगल्या विभूतींची वाक्य असतात, त्याला सुभाषिता म्हणतो आपण. म्हणजे चांगला आशय दर्शवणारी वाक्य, मनाला ऊर्जा देणारी वाक्य, सुसंस्कार घडवणारी वाक्य, मूल्यधिष्ठित वाक्य, या साऱ्या वाक्यांना आपण सुभाषित असं म्हणतो आपण. जे थोडक्यात आपल्याला अशा सुभाषितांचा उपयोग निबंध लेखनामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, सुभाषित याचा वापर करून आपण निबंध लेखन केलं पाहिजे. त्याच पद्धतीने अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर. अवतरणं माहितीत मित्रांनो वेगवेगळी, किंवा अवतरणं म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो आपण त्याला. एखाद्या वाक्यातील एखाद्या शब्दावर जर आपल्याला ट्रेस द्यायचा असेल, तो शब्द अधोरेखित करायचा असेल, तर आपण तो शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये टाकत असतो. मग काही वाक्य असतात, महत्वाची वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये आपण टाकू शकतो. आणि राहिला दुसरा प्रकार दुहेरी अवतरण चिन्ह, जे एखाद्या पुस्तकातील जसाच्या तसा भाग आपण घेताना तो दुहेरी अवतरणामध्ये टाकत असतो आपण संदर्भ म्हणून. किंवा काही तज्ज्ञांच्या व्याख्या असतात केलेल्या, कुणाच्या तरी तोंडीची वाक्य असतात, तर ही वाक्य आपण जशीच्या तशी निबंध लेखनामध्ये जेव्हा लिहित असतो तेव्हा ती दुहेरी अवतरणामध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर त्यालाच आपण निबंध लेखनाचा नियम असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे अशी अवतरणे आपण गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापरणं गरजेचं आहे. आता किती अवतरणं टाकून चालणार नाही, कारण अवतरणानंच निबंध भरेल सगळा. मग आपलं काय मांडतोय मत, काहीच नाही. लोक काय म्हणली, लोकांनी काय मांडले, कुठल्या पुस्तकात काय आहे, हे जर आपण अवतरणं जशीच्या तशी निबंधामध्ये कितीही टाकत गेलो त्याचा उपयोग नाही. मग ती कॉपी होऊ शकते फक्त. मग आपण आपले विचार काय मांडले, त्या निबंधाच्या विषयाविषयी मला काय वाटतंय, मी काय अनुभवलेलं आहे, याची आपण चर्चा या निबंधामध्ये करणं आवश्यक आहे. किंवा तसे विचार आपण या निबंधामध्ये मांडण्याची आवश्यकता आहे. म्हणून लक्षात घ्या, जी अवतरणं आहे ती मोजकी आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ती अवतरणं जेव्हा आपण टाकू तेव्हा तो निबंध चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. आता अवतरणं म्हणजे का, अभंग. थोडक्यात अभंगाच्या ओळी आपण टाकू शकतो जशीच्या तशा दुहेरी अवतरणात. किंवा काही शिक्षणाविषयक निबंध असेल, शिक्षणाच्या व्याख्या आपण टाकू शकतो त्याच्यात. किंवा काही विचारवंतांची वाक्य असतात, घोषवाक्य असतात, हे सुद्धा आपण या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकू शकतो. किंवा कोणाच्या तरी तोंडीची वाक्य असतात, उद्गार असतात, ही सुद्धा आपण जशीच्या तशी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकू शकतो. तर त्यालाच आपण अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर असं म्हटलेलं आहे. ज्याचा वापर गरजेनुसार अवतरणाचा जेव्हा करू तेव्हा तो निबंध चांगल्या पद्धतीचा किंवा सरस ठरतो. तसंच अर्थपूर्ण शब्दरचना असं म्हटलेलं आहे. आता अर्थपूर्ण शब्दरचना म्हणजे काय, तर जे शब्द आपण निबंध लेखनामध्ये वापरतो त्या शब्दांना विशिष्ट असा अर्थ असला पाहिजे. विनाकारण कुठलेही शब्द, कसेही शब्द आपण वापरता कामा नये. ज्याचा अर्थ उलगडत नाही असे शब्द वापरता कामा नयेत. किंवा क्लिष्ट शब्द असतात काही, त्याचा वापर आपण या ठिकाणी करता कामा नये. क्लिष्ट म्हणजे अवघड शब्द, जे निश्चितच अर्थपूर्ण शब्द रचना आपली असणं आवश्यक आहे. अर्थपूर्ण असणारे शब्द वापरायचे आणि त्या अर्थपूर्ण शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य आपण तयार केली पाहिजे. त्याला अर्थपूर्ण शब्द रचना असं म्हटलेलं आहे. आपण पाहतो वाक्यरचना सुद्धा आपली चांगली असणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्या वाक्यातून आपल्याला काय विचार मांडायचे आहेत ते समोरच्या व्यक्तीला वाचल्यानंतर लक्षात
येईल त्याला आपण अर्थपूर्ण शब्दरचना, वाक्यरचना असं म्हणतो. म्हणजे हे सुद्धा पद्य निबंध लेखनामध्ये आपण पाळण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने विरामचिन्हाचा आवश्यक तेथे वापर. आता माहिती आहे मराठीमध्ये वेगवेगळी विरामचिन्ह आहेत. पूर्णविराम म्हणतो आपण, अर्धविराम, स्वल्पविराम, अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह, त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, एकेरी अवतरण आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. जशी वेगवेगळी अवतरण चिन्ह जी मराठीमध्ये आहे त्या अवतरण चिन्हाचा आपण निश्चितच निबंध लेखनामध्ये वापर केला पाहिजे. वाक्यमालिका खंड झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर, संपल्यानंतर पूर्णविराम देतो आपण. किंवा एकाच वाक्यामध्ये जर आपण कुठं थोडं थांबत असू, अर्ध थांबत असू, तर त्यावेळेस अर्धविराम देतो आपण. एकच अर्थ दर्शवणारे एका पुढे एक शब्द जेव्हा आपण लिहितो तेव्हा स्वल्पविराम देतो त्या शब्दानंतर. एखाद्या वाक्यातील एखाद्या शब्दावर जर आपल्याला ट्रेस द्यायचा असेल किंवा तो शब्द अधोरेखित करायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह देतो आपण. व्याख्या असतील, कुणाच्या तरी तोंडीची वाक्य असतील, दुसऱ्या पुस्तकातून जशीच्या तशी घेतलेले संदर्भ वाक्य असतील तर ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. प्रश्नार्थक वाक्य असतील प्रश्नचिन्ह देतो. उद्गारवाचक शब्द असतील, उद्गारवाचक वाक्य असतील, त्या शब्दानंतर त्या वाक्यानंतर आपण उद्गार चिन्ह देतो. अशा विरामचिन्हांचा पण वापर निबंध लेखनामध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो निबंध चांगल्या पद्धतीचा किंवा आदर्श असा निबंध तो ठरण्यासाठी मदत होते. तसंच पुढे म्हटलेलं आहे परिच्छेद रचना. तर निबंध लेखनामध्ये आपण परिच्छेद करणं गरजेचं आहे. 8-9, 8-9, 10-12, 10-12 वाक्य झाल्यानंतर परिच्छेद पाडला पाहिजे, जेणेकरून दिसायला ते आकर्षक दिसतं. आणि निश्चितच अशी परिच्छेदाची मांडणी केल्यानंतर आपले जे विचार आहेत ते सुद्धा त्या परिच्छेदामध्ये ते विचार पूर्णपणे मांडण्यासाठी मदत होते आपल्याला. आणि एक प्रकारे त्या निबंध लेखनाचा जो रचनाबंध आहे तो सुद्धा चांगला दिसू लागतो. बरोबर आहे. असे परिच्छेद जर आपण पाडले, समास पाडला, परिच्छेद पाडले तर व्यवस्थित दिसतं, दिसायलाही वाचायला वाचू वाटतं, व्यवस्थितपणे दिसायला सुंदर दिसतं ते. आणि त्या परिच्छेदाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अँगलमधून आपले विचारही मांडू शकतो. एखादा विचार पूर्ण झाला एखाद्या परिच्छेदात तर दुसरा विचार दुसऱ्या परिच्छेदामध्ये मांडला पाहिजे आपण, तेव्हा तो निबंध चांगला ठरतो. कारण या सगळ्या गोष्टीला मार्क्स आहेत मित्रांनो, गुणदान केलं जातं. आता दुसरा सांगायचा भाग म्हणजे बऱ्याच वेळा आपण परिच्छेदच करत नाही, समास पाडत नाही, तसं नाही चालणार. भाषा विषय आहे की आपले विचार लिपिबद्ध करताना मांडताना आपण परिच्छेद पाडणं गरजेचं आहे, समास सोडणं गरजेचं आहे. येते लक्षात? जे निबंध लेखनामध्ये असं परिच्छेद रचना जेव्हा आपण करू तेव्हा तो निबंध लेखन चांगला होतो. सॉरी मित्रांनो. तसंच निबंध लेखन नियमानुसार स्वच्छ लेखन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तर लेखन कौशल्य आहे निबंध लेखन करणं म्हणजे. म्हणून आपण स्वच्छ अक्षरामध्ये निबंध लेखन करणं गरजेचं आहे. अक्षर सुंदर वळणदार असलं पाहिजे. त्या शब्दावरती, वाक्यावरती आपण त्याला अधोरेखित केलं पाहिजे, म्हणजे रेषा देणं गरजेचं आहे. वळणदार अक्षर असलं पाहिजे. काना, मात्रा, उकार, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ हे सगळं आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊन स्वच्छ शुद्ध लेखनाच्या नियमाला अनुसरून आपण निबंध लेखन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. काना, मात्रा, उकार, वेलांटी, वेगवेगळी विरामचिन्ह अशा गोष्टींनी युक्त जे निबंध लेखन होतं त्याला आपण लेखन नियमानुसार निबंध लेखन असं म्हणतो. त्याच पद्धतीने प्रासादिक भाषाशैली म्हटली. आता प्रासादिक म्हणजे काय, तर एक प्रकारची आदर्श अशी ती भाषाशैली असली पाहिजे. प्रासादिक म्हणजे एकदम अलगदपणे त्या विषयातून त्या निबंध लेखनातून तो विषय इतका अलगदपणे मांडणं गरजेचं आहे की आणि त्याच्यासाठी प्रासादिक भाषाशैली महत्वाची आहे. प्रासादिक म्हणजे काय, तर सर्वांना समजेल अशी सोपी सुटसुटीत ती भाषा असली पाहिजे. अवघड, क्लिष्ट, बोजड जर भाषा वापरत असू निबंध लेखनासाठी तर त्या निबंध लेखनातून जे विचार आपल्याला मांडायचे आहेत तर ते विचार परिपूर्णपणे वाचकापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर आहे. आपण नेहमी म्हणतो बघा, जर दुखण्यापेक्षा जर इलाज अवघड असेल तर त्याचाही उपयोग नाही मित्रांनो. तसं आहे हे जे निबंध लेखनाची जी भाषा आहे ती साधी सोपी सरळ असणं गरजेचं आहे.
एकतर समजावून सांगायचं आपल्याला लोकाला, आपल्या मनातील विचार, त्या विषयासंबंधी विचार लोकांसमोर पोहोचवायचे आहेत. जर अवघड भाषा वापरत असू, क्लिष्ट शब्दांचा उपयोग करत असू, तर त्याचा उपयोग नाही मित्रांनो. म्हणून आपण प्रासादिक भाषा शैलीचा उपयोग करून त्या भाषा शैलीतून आपल्याला त्या निबंध लेखनाच्या विषयाविषयी आपली मतं, ते विचार आपण चांगल्या पद्धतीने मांडणं गरजेचं आहे. तसंच पुढचा घटक आहे तो म्हणजे पाल्लाळिक आणि पुनरुक्ती होणार नाही याबाबत दक्षता घेणं गरजेचं आहे. आता पाल्लाळिक म्हणजे काय, तर निबंध लेखन करताना वेगळीकडेच आपण लिहित जातो, काहीतरी त्या विषयाच्या बाहेर जातो, थोडक्यात त्याला पाल्लाळिक लेखन म्हणतो आपण. आणि पुनरुक्ती म्हणजे काय, पुन्हा पुन्हा तीच वाक्य येत असतील, पुन्हा पुन्हा ते शब्द येत असतील, पुन्हा पुन्हा ते आज घटना प्रसंग जर आपण मांडत असू त्या निबंध लेखनामध्ये, तर त्याला पुनरुक्ती असं म्हटलेलं आहे. जे पुन्हा पुन्हा ते शब्द, ती वाक्य, ते विचार मांडणं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर तो निबंध चांगला ठरत नाही. तीच वाक्य पुन्हा येत असतील, त्याचा उपयोग नाही. म्हणून आपण हे सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पाल्लाळ आणि पुनरुक्ती होणार नाही निबंध लेखन करताना, ही दक्षता घ्यावी. त्याच पद्धतीने शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी, अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा. मग अशी चर्चा केली आपण. आता निबंध लेखन म्हणजे माझं आहे, ते स्वतःच आहे, मी लिहितोय, मला जे कळालंय त्या विषयाविषयी, जे मांडू वाटतंय, जे व्यक्त करू वाटतंय, ते आपण त्या विषयातून मांडत असतो. म्हणून म्हटलेलं आहे स्वतःच्या शब्दात ती अभिव्यक्ती असावी. मला जे वाटतंय ते मी माझ्या शब्दामध्ये मांडलं, ते म्हणजे खरं निबंध लेखन होय. किंवा अन्य कुठून तरी पाठ केलेला भाग असतो तो त्या ठिकाणी लिहिणं, तर ते निबंध लेखन मित्रांनो खरं होऊ शकत नाही. कुठला तरी मजकूर उतरून काढायचा पाठ करून पाहून, ते निबंध लेखन योग्य नाही मित्रांनो. कारण अशी वाक्यरचना, असे निबंध लगेच ओळखू येतात. पाठ करून लिहिलेले निबंध, त्याला निबंध म्हणत नाहीत मित्रांनो. कारण निबंध लेखन हा घोकमपट्टी करून लिहिण्याचा भाग नाही, तर ते समजून उमजून विचार करून आणि आपल्या शब्दामध्ये मांडणं गरजेचं आहे. असाच निबंध मित्रांनो श्रेष्ठ निबंध ठरतो. तर मित्रांनो खाली कृती दिलेली आहे आपल्याला, म्हणजे निबंध लेखनाचे विषय दिलेले आहे, त्याच्यावरती चर्चा करू आज आपण. तर बघा, पहिला निबंधाचा प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. आपण शिकलोय वर्णनात्मक म्हणजे काय, एखाद्या स्थळाचं, व्यक्तीचं, प्रसंगाचं वर्णन ज्या निबंधामध्ये असतं त्याला वर्णनात्मक निबंध असं आपण संबोधतो किंवा म्हणतो. पहिला प्रकार आहे याच्यातील पहाटेचे सौंदर्य. तर मित्रांनो पहाटेचे सौंदर्य हा निबंध आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. पहाट कसं असतं, पहाटेचं सौंदर्य, बरोबर आहे. पहाट झालेली आहे, असं उजडायला लागलेलं आहे, बरोबर आहे. पक्ष्यांचा किलबिलाट असतो, थंड हवा असते, शांत वातावरण असतं. कुठंतरी आपल्याला सकाळच्या मंगलमय गीताचे सूर काणी येऊ लागतात, कोंबड्याची बांग दिलेली आवाज येतो आपल्याला, कुठेतरी एखाद्या मंदिरामध्ये घंटानाद ऐकू येतो, कुठेतरी गावामध्ये रामफेरी चालू असते, कुठेतरी भक्तिगीतं ऐकायला येतात, कुठेतरी सडा सारवण सुरू असतं, कुठेतरी रांगोळी घातली जाते, जे लगबग असते, म्हणजे अशी ती पहाट असते मित्रांनो. आणि निश्चितच ही ग्रामीण भागातील पहाट वेगळी असणार आहे, शहरी भागातील पहाट वेगळी असणार आहे. तर अशा पहाटेचं सौंदर्य आपण या निबंध लेखनातून वर्णन करू शकतो. जे जे आपल्याला वाटतंय, जे जे पाहिलेलं आहे आपण, जे अनुभवलेलं आहे किंवा जे आपल्या कल्पनेमध्ये आहे, असं सुद्धा आपण ही पहाट या निबंध लेखनाच्या प्रकारामध्ये आपण लिहू शकतो. पहाटेचं सौंदर्य, जे पहाट किती सौंदर्यकारक आहे, पहाटेमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं सौंदर्य दिसतं आपल्या डोळ्यांना, आपल्या वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांना, थंडी कशी जाणवते आपल्याला, बरोबर आहे. कानावरती कुठले धून सूर ऐकू येतात, म्हणजे एकूणच आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहे, बरोबर आहे, कान, त्वचा, त्याच पद्धतीने डोळे आहेत, त्याच पद्धतीने या आपली त्वचा आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत, तर त्या बाबींची मांडणी आपण या निबंध लेखनामध्ये करणं गरजेचं आहे. जे या विषयावरचा निबंध आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर मित्रांनो दुसरा विषय आहे निबंध लेखनाचा, तो म्हणजे आमची अविस्मरणीय सहल. तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या वेळी सहलीला गेलेलो असतो, वेगवेगळ्या इयत्तेमध्ये, तर त्या सहलीचं वर्णन आपण केलं पाहिजे, त्याला वर्णनात्मक निबंध म्हणतो. मग ती सहल कुठं कुठं गेलती, त्या सहलीच्या दरम्यान अविस्मरणीय असं काय काय घडलं,
कोणकोणती स्थळांना भेट दिली आपण, तिथलं सौंदर्य कसं पाहिलं आपण, जेवण कुठं केलं किंवा काय कशा पद्धतीने एन्जॉय केला, कोणकोणती स्थळं, देवस्थानं काय किंवा राजकीय स्थळं आपण कुठली पाहिलेली आहेत, ऐतिहासिक स्थळं कुठली पाहिलेली आहेत, सांस्कृतिक स्थळं आपण कोणकोणती पाहिलेली आहेत, ती शैक्षणिक सहल असेल, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम किंवा प्रकल्पांना आपण कुठल्या स्थळाला भेट दिलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण निश्चितच निबंध लेखनाच्या माध्यमातून मांडणं गरजेचं असतं. तर निश्चितच मित्रांनो, असा निबंध हा सरस निबंध ठरतो.